नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 9वा धडा आहे त्याचं नाव काय? अस्पताल। काय आहे? अस्पताल। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा अस्पताल मध्ये आपण काय पाहणार आहे। तर चला बघा, तुमच्या समोर एक चित्र आलेला आहे। तर हा जो धडा आहे एक चित्रवर्णन आहे। कोणता आहे? चित्रवर्णन आहे। तर याबद्दल आपल्याला कसं करायचं, हा चित्रातून पाहायचं आहे आणि काय काय दिले आहे ते बघायचं आहे। कळलं की नाही? हो। तर चला बघूया या चित्रामध्ये काय दिलेले आहे। हॉस्पिटल हे एक अस्पतालचं चित्र तुम्हाला दिलेले आहे आणि इथे तुम्ही बघणार आहे की काही लोक कुठे बसले आहे? खुर्चीवर बसलेला आहेत। कुठे बसलेला आहे? खुर्चीवर बसलेला आहेत। आणि कदाचित त्या त्यांचा बलवाढीचा वाट पाहत आहे किंवा वेडांची वाट पाहत आहे की किती लोक इथे बसलेला आहे। डॉक्टर, जसा डॉक्टर येणार किंवा कोणी येणार तर त्यांना म्हणणार की हा डॉक्टर आलेला आहे तर तुम्ही जाऊ शकता, कारण की ही एक अस्पताल आहे जिथे लोक वेळानुसार चालत आहे किंवा वेळाची पाठ पाहत आहे। कळलं की नाही? हो। तर या वेळाची वाट किंवा पाठ पाहत असताना ते काय करायचं आहे किंवा कुठे जायचं आहे बघा। काउंटर व त्यांच्या समोर इथे तुम्ही बघणार आहे की काउंटर व त्यांच्या समोर चौकशीसाठी गुंतलेले आहेत। इथे तुम्ही बघणार की चौकशीसाठी खूपच लोक इथे बसलेले आहे किंवा गुंतलेला आहेत। जेथे एक स्त्री, काय कोण आहेत? जेथे एक स्त्री आणि एक माणूस काम करत आहे। इथे कोण करत आहे? एक स्त्री आणि एक माणूस। तुम्ही बघणार इथे एक स्त्री आणि किंवा इथे एक माणूस काम करत आहे। काय काम करत आहे की जे लोक तिथे उभे आहेत ते कोणताही त्यांना विचारत असतात की कुठे कोणता डॉक्टर आहे किंवा कुठे कोणता पेशंट बसलेला आहे। तर याबद्दल यांनी इथे चौकशीसाठी 2 लोकांना इथे बसवलेला आहे। एक स्त्री आहे आणि एक माणूस आहे। कळलं की नाही? हो। तर इथे तुम्हाला दिसत आहे की काही लिहिलेला आहे। क्या लिहिलेला आहे की इथे शांती बनाए रखे। काय म्हणाले आहे की तुम्ही शांती बनवू ठेवा। आणि पण दुसरा एक माणूस तिथून सापडलेला कागदाकडे पाहत आहे। इथे तुम्ही बघणार की एक माणूस आहे जे काय करत आहे, तिथून सापडलेला म्हणजे जे कागद त्यांना भेटला आहे त्यातून काय करत आहे? पाहत आहे किंवा त्याची चौकशी करत आहे की हे काय आहे। कळलं की नाही? हो। तर त्यावर एक बुलेटिन काय आहे बघा, त्यावर एक बुलेटिन लिहिलेला आहे। काय लिहिलं आहे? बुलेटिन लिहिलं आहे। तिथे लिहिलं आहे, जे मी परत सांगितलं तुम्हाला की शांतता ठेवा। काय? शांती बनाए रखो म्हणजे शांतता ठेवा हे बोलत आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघूया। आता इथे बघा, त्याच्या पाठीमागे एक नर्स एक महिलेला व्हीलचेअरवर, इथे तुम्ही बघणार की एक नर्स एक महिलेला व्हीलचेअरवर आणतात आहेत। तुम्ही बघणार इथे की एक नर्स आहे जे एक स्त्रीला व्हीलचेअरवर घेऊन येत आहे आणि त्यावर काय त्या कुठे घेत आहे की लेडीच्या पायावर काय दिलेलं आहे? लेडीच्या पायावर मलमबद्ध आहे आणि नर्स जे आहे तो गणवेश घालून उभी आहे किंवा त्याची मदतासाठी तिथे उभी आहे। तुम्हाला हे दिसत आहे। कळलं की नाही? हो। आणि नर्सच्या मागे तुम्ही बघणार इथे नर्सच्या मागे एक वॉर्ड बॉय आहेत। काय कोण आहे? एक वॉर्ड बॉय आहे आणि त्यावर ICU लिहिलेलं आहे। त्याच्या पाठीवर काय लिहिलेलं आहे? ICU असा लिहिलेला आहे। काय लिहिलेलं आहे? ICU असा लिहिलेला आहे। तर याबद्दल तुम्ही इथे जे अस्पताल आहे त्याची काळी अजून पाहणार आहे। तर बघा, जवळीच्या भिंतीवर काय दिलेले आहे? 2 सूचना फलक दिलेले आहे।
जवळीच्या भिंतीवर 2 सूचना फलक दिलेला आहे. त्यावर लिहिलेले आहे नेत्रदान आणि रक्तदान महादान. काय लिहिले आहे? नेत्रदान आणि रक्तदान महादान आहे. म्हणजे तुम्ही नेत्रदान करता ते खूपच महत्वाची गोष्टी आहे किंवा रक्तदान असं पण करतात ते पण खूपच महत्वाची गोष्टी आहे. तर यावर तुम्हाला काय दिसत आहे? लवकरच लवकर सांगा. की नेत्रदान आणि रक्तदान असाही लिहिलेला आहे. कळलं की नाही? हो. तर या भिंतीजवळ एक प्रभाग आहे. काय आहे? या भिंतीजवळ एक प्रभाग आहे. त्यातील एक वॉर्ड बॉय बाहेर येत आहे. तुम्ही बघणार इथे की एक वॉर्ड बॉय आहे आणि त्यावर त्या काय करत आहे? तिथून बाहेर निघत आहे. काय करत आहे? बाहेर निघत आहे किंवा पडतात आहेत. त्यावर त्या प्रभागातील वरही माहिती लिहिलेली आहे. तुम्ही बघणार इथे की त्या प्रभागावर वरती एक माहिती दिलेली आहे. ते काय माहिती आहे? रुग्णांची जास्त बोलू नका. म्हणजे हिंदीतून आलेले आहे रोगी से अधिक बात न करे आणि मराठीतून त्यांचं रूपांतर काय आहे? रुग्णांशी जास्त बोलू नका. पाहिलं की नाही तुम्ही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आता त्याच वेळी एक स्त्री तुम्ही बघणार त्याच वेळी एक स्त्री मांडीवर बाळासह उभी आहे. तिथे तुम्ही बघणार की एक स्त्री जी आहे ते बाळाला घेऊन तिथे उभी आहे. कळतं की नाही? हो. तर जवळच एक मूल सुद्धा जवळच म्हणजे त्याच्या जवळही एक मूल सुद्धा उभा आहे. तुम्ही बघणार इथे की त्यांचं जवळच एक मूल सुद्धा उभा आहे. त्याच्या समोर एक डॉक्टर कोण आहे? त्याच्या समोर एक डॉक्टर उभा आहे. रुग्णाला भेटण्यासाठी इथे बघा रुग्णांना भेटण्यासाठी किंवा वेळासंबंधी माहिती दिलेली असते. तिथे तुम्ही बघणार की इथे काय आहे? जे भी रुग्णासाठी येणार आहे किंवा त्यांना बघायचं येणार आहे त्याच्यासाठी काही माहिती किंवा काही वेळ दिलेली आहे की याबद्दलही तुम्ही इथे उभे शकतो किंवा तुम्ही इथे जे रुग्ण आहे त्याच्याशी भेट शकतो. चित्रात आणखी एक माहिती दिलेली आहे की काय दिलेली आहे? स्मॉल फॅमिली काय दिली आहे? सांगा लवकर. स्मॉल फॅमिली काय आहे? स्मॉल फॅमिली हॅपी फॅमिली. म्हणजे तुम्ही तुमचा जे परिवार आहे ते कमी असणार तर तुम्ही खूपच सुखद राहणार आहे. तर याबद्दल काही माहिती दिलेली असते किंवा दिलेली आहे. तर याप्रमाणे ही दिलेली आहे. कळलं की नाही? हो. तर हे सगळं कळलं ज्या चित्रात काय काय दिलेले आहे. कळलं की नाही? हो. कळालं ना? तर चला अजून काय आहे ते बघूया. बघा आता तुमच्या समोर काय आलेले आहे? शब्दात. काय आलेले आहे? शब्दात. तर याबद्दल शब्दात काय आहे काय नाही ते आपण बघणार आहे. बघा हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर पहिला काय? प्रतीक्षा म्हणजे इंतजार आणि मराठीतून पण इंतजार. काय आहे? इंतजार आहे. काउंटर पटल आणि इथे टेबल. जे काउंटर आहे ते पटल आहे तर त्यांना काय म्हणतात? मराठीतून टेबल असं म्हणतात. सूचनापट लगरपट्टी म्हणजे सूचना फलक. इथे सूचनापटचा अर्थ आहे हिंदीतून लंगरपट्टी आणि इथे सूचना फलक असाही दिलेले आहे. कळलं की नाही? हो. आता इथे बघा युनिफॉर्म म्हणजे गणवेश आणि मराठीतून पण गणवेश. व्हीलचेअर पहियेदार कुर्सी आणि इथे पण पहियेदार कुर्सी असंही म्हणत जात आहे. नेत्रदान म्हणजे आंखों का दान आणि मराठीतून नेत्रदान असंही म्हणतात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता प्रश्न है तुमच्या समोर. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो. निम्नलिखित इथे जे प्रश्न दिले आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न बघूया. चला. अस्पताल में कितने पुरुष व कितनी स्त्रियां दिखाई पड़ रही हैं? तर इथे आपण बघणार आहे की जे अस्पताल आहे त्यातून आपल्याला किती स्त्री किंवा किती पुरुष आपल्याला दिसत आहे. तर इथे काही पुरुष आणि काही स्त्री दिसत आहे कारण की त्यांचा आपण कोण कोण आहे ते नाही पाहणार आहे. तर इथे काही म्हणजे खूपच आपल्याला स्त्री किंवा पुरुष दिसत आहे. दुसऱ्यातून अस्पताल में कितने डॉक्टर दिखाई पड़ रहे हैं? अस्पताल यातून किती डॉक्टर आपण पाहणार आहे किंवा पाहिले. तर अस्पताल यामध्ये आपण 2 डॉक्टर पाहिले जे
आपल्याला दिसत आहे ते किती डॉक्टर आहे? 2 डॉक्टर आहे. कळलं? हो. तिसरा, अस्पताल में कितनी नर्स दिखाई पड़ रही है? अस्पतालतून किती नर्स दिसत आहे? तर अस्पतालतून एकच नर्स आपल्याला पाहणार आहे, आपण पाहणार आहे किंवा एकही नर्स आपल्याला दिसत आहे. कळलं की नाही? हो. तर चौथा प्रश्न है तुमचा, अस्पताल में कौन कौन सी सूचनाएं प्रदर्शित की गई है? अस्पताल में 4 सूचनाएं प्रदर्शित की गई है. तर यातून काय दिलेले आहे की अस्पतालतून तुम्हाला कोणकोणते किंवा कोणते सूचना दिसत आहे. तर पहिला आहे शांती बनाए रखे, म्हणजे शांतता बनाया रखा असं दिलेले आहे. दुसरा, नेत्रदान और रक्तदान महादान है. इथे दिलेले आहे की जे नेत्रदान आहे आणि ते रक्तदान आहे ते आपला खूपच महादान दिलेले आहे. जे आपण हे दान देते ते हे खूपच महान दान आहे असे त्यांनी म्हणाले आहे. तिसरा, रोगी से अधिक बात न करे. जे रुग्ण आहे त्याच्यासोबत जास्त बोलू नये. त्यांचं काय मत आहे की जे रुग्ध आहे म्हणजे जे आजारी आहे त्याच्याशी जास्त बोलू नये. चौथा आहे आपल्या जवळ समोर, छोटा परिवार सुखी परिवार. जे छोटे परिवार आहे ते खूपच सुखी आहे, म्हणजे आपल्या परिवार जितके छोटे राहणार त्यातून आपल्याला अतिशय आनंद किंवा अतिशय सुखदही असणार. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. कळलं तर चला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की अस्पतालमध्ये काय काय लोक असतात किंवा कोण कोण लोक असतात. कारण की याच बरोबर किंवा याच बद्दलही आपल्याला असं जाणून घेतात की अस्पताल यातून नर्स किंवा डॉक्टर किंवा अजून जे वॉर्ड बॉय आहे चौकशीसाठी काही लोक आहे ते आपल्यासाठी खूपच महत्त्वासाठी आहे. कारण की आपण जेव्हा पहिलीदार हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा आपल्याला नाही कळतात की आपण कुठे जाऊ आणि कुठे कोणता मार्ग दिलेला आहे किंवा आपल्या जे आजारी तिथे आहे जे पण कोणी पण आहे जे आपला रिश्तेदार आहे त्यांना आपल्याला नाही माहिती कुठून आहे कोणतं खोडीतून आहे. तर आपण काय करते, पहिला जाते आणि चौकशीसाठी जे तिथे आहे त्यांना विचारते की हा नामाचा आहे ते कुठे आहे, कोणत्या फ्लोअरमध्ये आहे किंवा कोणत्या खोलीमध्ये आहे. तर त्यांना आपल्याला सांगते की हा असा बद्दल की इथे इथे आहे, तुम्ही जाऊन या किंवा जाऊ बघा. तर त्यांच्याशी बी एक वेळ असतात, त्या आपण कधीही नाही जाऊ शकतात. त्यांच्याशी बी एक वेळ असतात, त्या वेळानुसार आपल्याला जायचं हवे. जेव्हा आपण वेळानुसार नाही तिथे जाते तेव्हा आपल्याला काय कळतंय की नाही त्यांना भेटून द्यायचं आहे असं त्यांनी म्हणतात की आपला काही जे इथे आपल्या काही इथे आपण म्हणतात की आपला काही समयानुसार तुम्ही या, कारण की आम्ही समय किंवा वेळानुसारही तुम्हाला त्यांना भेटून द्यायचं आहे. तुम्ही नाही येणार तर आपण नाही देणार. तर याबद्दल आपण हा शिकलो. जे अस्पताल आहे त्याचं मध्ये आपल्याला काय विचारायचं आहे किंवा कुठे काय भेटणार किंवा नाही भेटणार. कळलं की नाही? हो. तर धन्यवाद.